चलो नवीन सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपला पॅटर्न तोच आहे, फॉर्मॅट तोच आहे, राईट. ते आपण चेंज नाही केलेलं. आपला आपण जो पॅटर्न करतोय, काय पॅटर्न आहे? रिसीट अँड पेमेंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि ॲडजस्टमेंट्स. आता हा जवळपास म्हणते 5वा सम असेल या पॅटर्नमधला. चेक करा. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ नानासाहेब पाटील इंजिनिअरिंग कॉलेज हायस्कूल फॉर द year ended 31st March 13 and additional information, prepare income and expenditure account for the year ended this and balance sheet is this. Receipt and payment is given. Receipt and payment, चला 2013 इज आवर करंट इयर असणार. चलो चेक करूया. तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर लास्ट काही याच्यापासून सममध्ये जेव्हापासून हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आली आहे तेव्हापासून सबस्क्रिप्शन हे इयर वाईज ब्रेकअपमध्ये नाही आहे. तुम्ही ऑब्झर्व करा. इयर वाईज ब्रेकअप आत्तापर्यंत येत होता, आता तो इयर वाईज ब्रेकअप येतच नाही आहे. ऑलराईट, चेक करूया आता व्हॉट इज गिवन दिस टाईम. परहॅप्स इयर वाईज ब्रेकअप आपल्याला ते ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये असेल. चेक करूया. नाही. बुक्स फर्निचर कालच्यासारखंच आहे. बुक्स आहे, फर्निचर आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? परहॅप्स दिस 2 लेजर्स ओपन करावे लागतील. Yesterday also we have done this kind of a sum where we have prepared these 2 working notes. आता विदाउट, हां, काल तुम्हाला कळली आयडिया. नाव वी आर गोइंग टू डू दिस विदाउट डुईंग दॅट वर्किंग नोट. आणि हे तुम्ही करणार आहात माझ्यासमोर. चलो बिल्डिंग फंड. ओके, व्हॉट वी विल डू, लेट अस मार्क. कॅश इन अँड कॅश ॲट बँक आपल्याला करायची गरज आहे का? कॅपिटल फंड इज गिवन टू यू. कॅपिटल फंड इज गिवन. हा सम झालाय नानासाहेब? झालाय. तसंच ठेवायचं आहे, मागं बघायचं नाही. हा तुम्ही माझ्यासमोर करायचं आहे असं. हां, थोडं जरा चेंज केलं आहे मी. थोडे अमाऊंट्स चेंज केले. आहेत. मागचा कालचा पण नाही बघायचा, अगदीच कुठे अडकलात तर बघूया. अदरवाईज, आणि ऑनेस्टी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हीच ती फॉलो करायची. डाकूगिरी करायची नाही. नाही झाला पण अशा टाईपचा सम झाला आहे. हां, सेम असं नाही, त्याचे अमाऊंट मी बदलले आहेत थोडे आहे, पण या कालचाच सम आहे, बाकी काही नाही. बघा, 50% डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज. सेम कालचा सम. जमेल ना? फक्त आज तुम्ही माझ्यासमोर करायचं, मला चेक करायचं आहे घरी जाऊन तुम्ही किती बघता. आपण काय केलं आज क्लासमध्ये हे तुम्ही किती चेक करता, दॅट आय वॉन्ट टू चेक. चला, सगळ्यात पहिले मी कुठे कुठे मार्किंग करू? बुक्स, फर्निचर, दॅन बिल्डिंग फंड. इथं आहे का कुठे बिल्डिंग फंड? नो बिल्डिंग फंड. नंतर फिक्स डिपॉझिट. ओके, फिक्स डिपॉझिट. कॅपिटल फंड नाही आहे. 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन आणि बिल्डिंग फंड दोघांनाही मार्क केलं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हा काय असतं नेहमी? CY. म्हणजे कुठे मार्क करणार? सबस्क्रिप्शनला केलं मार्किंग. आणि लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज. काय प्रॉब्लेम आहे? कुठं प्रॉब्लेम आहे? चला करा सुरू. लेजर ओपन करणार, ज्याला लेजर ओपन करायचं आहे त्यांनी लेजर ओपन करा, आणि ज्याला विदाऊट लेजर ओपन करून करायचं आहे त्यांनी करा. जमेल का? ट्राय कर. जमेल, हळूहळू जमतं. कुठे आणला तर मी आहे. बोला बोला. हे माझ्याकडचा सम आहे आणि हा बोर्डाला आलेला सम आहे. आज तुम्ही माझ्यासमोर सॉल्व करायचं आहे. जस्ट लाईक येस्टरडे सगळं सेम सम आहे, फक्त मी अमाऊंट चेंज केलेले आहेत. सो आय एम एक्सपेक्टिंग यू गाईज टू बी एबल टू डू एंटायर सम. झालं सगळं? ॲडिशनल इन्फॉर्मेशन कशाला आत्ता बसून? काय झालं बाबा? करा, सुरू करा.
काय प्रॉब्लेम कुठं? आपण काय करणार आहोत? बुक आणि लेजर हे फर्निचर लेजर बनवणार नाही. म्हणजे किती किती लाईन्स सोडावे लागतील बुकला? 4 ने होणार आहेत का? हे बघा, पहिलं हे बुक, मग हे ॲडिशन आणि लेस डिप्रिसिएशन. 4 लाईन्स विल बी सफिशियंट. 4 लाईन बुकला, 4 लाईन फर्निचरला. हां, बुकला 2 टिक, 1 2 2 टिक. चला, झालंय का? हां, या साईडचं सुरू करून टाका. स्टार्ट करा. कळत नाही. आपलं कसं ते पॅटर्न आहे ना, ते सबस्क्रिप्शनचं एक्झॅक्टली. पटपट होतं. सोपं जातं ना. सर, जर का सपोज मेडिसिन नाही काहीतरी होतं, त्याला डेप्रिसिएशन असलं तरच ते ॲसेटमध्ये आता स्पोर्ट्स मटेरियल हां, तर कॉलेजमध्ये असं माहीत नाही, त्या स्पोर्ट्स मटेरियल याच्यात पण काउंट केलं, त्याच्यात पण घेतलं. असं होणार नाही. आयदर त्याचे कन्झम्पशन होणार किंवा त्याचं असं म्हणून ट्रीट होणार. त्याचं डेप्रिसिएशन होतं, बट त्यांनी ॲसेटमध्ये घेतलंच नाही, तर डायरेक्ट एक्सपेन्समध्ये केलं. मग मायनस करून अमाऊंट लिहिली असेल. मायनस करून अमाऊंट लिहिली डायरेक्ट, तर चालू शकेल. हां, काय केलं काल आपण? काय नाही. मागं बघ, तू बघ मागं. तुला आलं पाहिजे. हे काय केलं? हे बापरे, आता पाठ करून आला पाहिजे तुला. हे आता कितवा सण झाला तुझा? हे यायला पाहिजे बरं ना. त्यासाठी काय तुला तुझ्या बाबतीत तुझ्या बाबतीचं पाठांतर करणार नाही. ही शिवाय उडवू. मग हे तुला आता यायला पाहिजे. 5वा 6वा सण झाला. इथं काय लिहायचं असतं, इथं काय लिहायचं असतं, हे सगळं लिही. सबस्क्रिप्शन आहे, लिही, घेऊन काढते व्यवस्थित. नीट व्यवस्थित लिहून काढ. सबस्क्रिप्शन, मग आता इथलं सबस्क्रिप्शन ते काय सबस्क्रिप्शन इथं दिसतंय, ते बघ तिथं सबस्क्रिप्शन किती आहे सबस्क्रिप्शन. हां, मध्ये येईल ना इन्कम मध्ये? काय? इंटरेस्ट इन्कम मध्ये येईल ना? येस, सगळं इकडच्या सगळ्या रिसीट आपण इथून उचलतो आणि इन्कमला घेतो. ओके सर. हा कितवा सम आहे टोटल ओव्हरऑल? काय देऊ? 15-20 सम झाले यार. संपत आला एनपीसी. दिस वीक वी विल फिनिश इट. चला जाऊन द्या, वेळ नका घालू. इकडचं सगळं इकडं लिहून टाकायचं, एक त्याला ठीक आहे त्याला लिहिणार, या ठीक नाही त्याला नव्हतं. चल पटपट. बुक्स कुठे इथं आहे? बुक्स कुठे आहे इकडं? रिसीट मध्ये. रिसीटचं सगळं इकडे येणार. बुक्स कुठे आहे मला दाखव. कुठे बुक्स दिसत आहेत तुला? इंटरेस्ट दिसतोय पहिला. कॅश इन हँड, कॅश इन बँक येणार नाही. इंटरेस्ट, इथे इंटरेस्ट लिही. हे कारण बुक्स लिस्ट फर्निचर लिमिटेड, हे सगळे असेट आहे. आणि किती वेळा मला सांगायचं तुला? आता रोज नाही सांगणार. हे इकडचं तिकडं जाणार, क्रॉस पोस्टिंग करणार तू. हे तुला काय सांगितलं मी? इथलं सगळं उचलायचं आणि इन्कमला टाकायचं. याच्यात पुढे बुक्स आहेत. मग नाही, वेगवेगळ्याच लिही. सॅलरी टू टीचिंग स्टाफ, सॅलरी टू ऑफिस स्टाफ. फर्निचरची अमाऊंट
ही आहे. ह्याच्यामध्ये कळण्यासारखं काय मला सांग प्रतीक्षा, काय कळलं? काय मला कळत काय नाहीये तुला? मी काय सांगितलं बघ, इथलं सगळं उचल आणि इन्कमला लिही. जर टिक असेल तर इनरला लिही, टिक नसेल तर आउटरला लिही. इनरला जेव्हा लिहिशील तेव्हा एक लाईन ड्रॉ कर. मग याच्यात काही नाही आहे, भयानक सिंपल आहे. झालंय का सगळ्यांचं? बाकी मी पुढे घेऊ का? तू आता पुढचं पहिले कर, मग मागचं कर. हे इथपर्यंत झालं सगळं चारी, सगळं इन्कमला. याला हात लावायचा नाही आधी. हे बघ आता परत ही रिसिप्ट साईड आहे. हे चारी ते चारी, याला ठीक आहे का? नाही. हे इथून उचलणार, कुठे लिहिणार? बस चल सुरू कर पटापट, धडाधड होऊन जाईल. इन्कमला लिहायचंय सगळं. काय श्रेया कुठपर्यंत पोहोचले? जमतंय की नाही? 20वा सम व्हायला आला. ह्याच्या पलीकडे काय नाही करू शकणार. बुक्सच्या समोर आता क्लोजिंग व्हॅल्यू लिहिणार. हा, क्लोजिंग व्हॅल्यू लिहून टाकणार आउटरला. आउटरला आणि त्यांचं आणि डिफरन्स तुला आउटरला तेवढी अमाऊंट पाहिजे. मग तेवढी अमाऊंट पाहिजे असेल तर किती मायनस करायला पाहिजे? हे बुक्सच्या ते समोर लिहायचंय. या काय अमाऊंट, या काय अमाऊंट रिसिट आणि पेमेंट नाही दिली. ठीक आहे का? मग कशाला कन्फ्युजन आहे? ठीक नाही तर आउटरला. रिसिट आणि पेमेंटमध्ये दिलेली बुक्सची अमाऊंट ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड करायची आणि मग ह्याच्यासोबत मायनस करून जी अमाऊंट दिली डेप्रिसिएशन. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि रिसिट अँड पेमेंटमध्ये ती ॲड ॲडिशन कर. ते ॲड करून ऑब्विसली ॲड ॲडिशन. बोर्डेड हप्ते आहे का सर? मग क्लोजिंग बॅलन्समध्ये अमाऊंटची मायनस, मग जी अमाऊंट ती डेप्रिसिएशन. आउटरला, ही आउटरला जी राहील डिफरन्स दोघांमध्ये डेप्रिसिएशन. नाही तर लेजर ओपन कर, भानगड नको. सगळं आउटरला लिहायचं. काय कठीण आहे याच्यात? आणि जे इनरला आहे त्याला एक लाईन सोडायची आहे. इनरला घेतलं की एक लाईन बुक, इनरला घेतलं की रोज दाखवतोय ना मी काय की रोज इनरला घेतलं की एक लाईन बुक करायची, आउटरला घेतली तर एक लाईन बुक नाही करायची. हे अशा पद्धतीने इकडनं इकडं पोस्टिंग करायचं. आणि तिकडचं फक्त तुला थोडा प्रॉब्लेम आहे ह्याच्यात. असेट किंवा एक्सपेन्स काहीतरी एक असणार. फिक्स डिपॉझिट असेट आहे. हे बघ इथं फिक्स डिपॉझिट दिसतंय, त्याला ठीक आहे. फिक्स डिपॉझिट असेटला जे फिक्स डिपॉझिट आणि ॲड ॲडिशन कर. आणि हे दोन्ही कॅश इन हँड, कॅश इन बँक हे सुद्धा असेट आहे. हे दोन्ही असेट आहे. आणि घरी जाऊन हे जरा बघ, हे यायला पाहिजे आता तुला. हे काय लिह नाही का? बरोबर आहे. बुक्स हे काय नाही आता ॲडिशन, ॲड ॲडिशन करतोय म्हणजे ते झालं गेलं मागं. मग पोस्टिंग काय केलं तू? हे घे बुक्स, ॲड ॲडिशन द्यायला पाहिजे ना. झाले का?
काय याच्यात नाही बोला. सर बोला स्टेशनरी कुठे आहे सर? काय स्टेशनरी कुठलं स्टेशनरी सर. ऍडजस्टमेंट आपण मला आवाज नीट येत नाही हॅलो सर. स्टेशनरी हो सर. स्टेशनरी एक्सपिरियन्स ऍडजस्टमेंट आपण ऍडजस्टमेंट स्टेशनरी एक्सपेन्स आहे. अर्धवट होत आहे. स्टेशनरी इकडे आहे स्टेशनरी स्टेशनरी काय डिप्रिसिएशन मग काल कशाला तू हे म्हणजे ही सिस्टीम ओके लेजर ओपन कर ते समजत नसेल तर लेजर ओपन कर सगळ्यात सोपं लेजर ओपन केलं की नाही हॅलो अरे तू पहिल्या फॉर्मॅट लिह थोडं बॅलन्स हे करू नको तू बॅलन्स शीटला जा हे काही करू नको बॅलन्स शीट कुठे तुझं बुक्स इथे ओपनिंग बॅलन्स कुठे आहे क्लोजिंग लिहिलं ओपनिंग लिहिलं नाही 550 आहे पहिले ओपनिंग बॅलन्स इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2 मिनिटं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,50,000 बाय बॅलन्स ब्रॉट कॅरी डाऊन 5,50,000 ते ॲड ॲडिशन टू बँक आता डिफरन्स काय डिफरन्स इज गोइंग टू बी डिप्रिसिएशन सिमिलरली फर्निचरचं कर लेजर इज मोस्ट इझी सगळ्यात इझी लेजर आहे इथे पेन कोणाने पडले आता हे ॲडिंग इथं काय दिलंय कर नाही कर आणि तुला आउटरला किती पाहिजे हे नाही पाहिजे आउटरला तो क्लोजिंग प्लस पाहिजे हा मग इथं पाहिजे हे दोन ची जोडी इथं का नाही ना नाही आता तुला इथं पाहिजे आउटरला इथं आउटरला काय दिलं पाहिजे 5,50,000 मग इथं 550 पाहिजे इथं 6 lakhs आहे याच्यातनं किती मायनस केली ही आली डिप्रिसिएशन हो बरोबर मग दॅट इज डिप्रिसिएशन जमलं आणि म्हणे हे किती सोपं आहे सोपं आहे ना फक्त ते कळलं पाहिजे नीट 1,17,000 तुझं कुठपर्यंत पोहोचली हे एक्सपेन्सेस घेतले का सगळे हा हे झालं एवढं आता इकडं हे सगळं राहिलंय तुझं ठीक आहे पण सर एक मिनिट फर्निचर ऍड डोनेशन थांब 2 मिनिटाला जॉईन करून घेतो बिल्डिंग फंड आर्य हे काल सारखाच सम आहे पटकन स्क्रीनशॉट घे पटकन स्क्रीनशॉट घे माझ्या समोर तुम्ही हा सॉल्व करायचा आहे सेम कालच्या सारखा मी फिगर्स फक्त बदलून दिले आहेत सेम कालच्या सारखा सम आहे मी फिगर्स बदलून दिलेले आहेत तुम्हाला हा सम करायचा आहे माझ्या समोर आज मी दाखवणार नाही तुम्ही करणार हा घे दुसरा घेतला का स्क्रीनशॉट ॲड ॲडिशन हे ओपनिंगला घेणार आणि ॲड ॲडिशन घेणार 7,50,000 आणि जे येईल ते टोटल आउट आहे परफेक्ट जमलं तर 215 घेणार
काय फर्निचर ओपनिंग बॅलन्स हां आणि हे तुझं ऑलरेडी टू बँक 45,000 45 आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2 lakh. चला ह्या दोन सॅलरी घेऊन टाक. हे एक्सपेन्स इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स एक्सपेंडिचरमध्ये घे. काय सिद्धार्थ कुठपर्यंत पोहोचलाय? नंतर ही स्टेशनरी पण एक्सपेन्सेस आहे. स्टेशनरी हे एक हे दोन इलेक्ट्रिसिटी आणि स्टेशनरी एवढं एक्सपेन्समध्ये येणार आहे. लिहून घे तोपर्यंत मी आलो. झालं डिप्रिसिएशन. आता ते डिप्रिसिएशन आणि क्लोजिंग बॅलन्सेस क्लोजिंग बॅलन्सेस बॅलन्स शीटमध्ये आणि डिप्रिसिएशन इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये घेऊन टाक. हां डोनेशन 50% बिल्डिंग फंड आहे. बिल्डिंग फंडला जा. लेस डोनेशन हे डोनेशनमध्ये लेस बिल्डिंग फंड 50%. 1,17,000. झालं का? डिप्रिसिएशन कुठे डिप्रिसिएशन एक्सपेंडिचर ॲड ॲडिशन सर पुढे घे ना. हां त्याच्या खाली दोन्ही एक बुक्स दुसरं फर्निचर. बुक्सचा अमाऊंट इनरला फर्निचरचा अमाऊंट इनरला टोटल आउटसाइड 63,600. याचा क्लोजिंग बॅलन्स आहे. तो जो इथे दिसतो तो इथे द्यायचा आणि क्लोजिंग बॅलन्स इथे. या दोन मध्ये डिफरन्स आहे. तो डिफरन्स काय आहे? डिप्रिसिएशन. म्हणजे या अमाऊंटमधून ते मायनस केलं की डिप्रिसिएशन निघेल. तर इथे लिह. सर क्लोजिंग बॅलन्स डायरेक्ट बुक्स आणि फर्निचरचे नावच नाही. क्लोजिंग बॅलन्स ॲसेटमध्ये बस डायरेक्ट बुक्स आणि फर्निचर बस. हां बिल्डिंग फंड ते इनरला घेतलं. लेस बिल्डिंग फंड. नाही डोनेशन किती आहे? हे बिल्डिंग फंड आहे. डोनेशनच्या 50%. याच्या 50% मायनस करायचं. याच्या ते याच्यामध्ये ॲड करा. 3,15,000. हां रे बोला. ते काय? आता इथं हे किती आहे? इथं आउटला ही फिगर येणार आहे. इथं हा क्लोजिंग आहे. ही क्लोजिंग पहिले आउटला घेऊन टाक. पहिले आउटला क्लोजिंग 5,50,000. आता इथं 6,07,000 आहे आणि इथं 5 लाख. हे मायनस केलं की मार्जिनल डिप्रिसिएशन. तसंच फर्निचरचं झालं. तर आता ते 50%ला डोनेशन मधून बिल्डिंग फंड लेस करा. हां डोनेशन मधनं लेस डोनेशन कुठे आहे? इकडं ना. लेस बिल्डिंग फंड. असं नाही लेस करायचं. एनईडब्ल्यूएस. हां 15,00,000. याच्या 50% आणि ते बिल्डिंग फंड मध्ये ऍड डोनेशन द्यायचं. तिकडं लेस बिल्डिंग फंड इकडं ऍड डोनेशन. तुझं फिक्स डिपॉझिट ही असेट आहे. झालं हे झालं. इकडे एक्सपेन्सेस झाले. ऑफिस स्टाफने सॅलरी राहिली. सबस्क्रिप्शन इकडे कसं बिल्डिंग किती इकडे आहे ना. बुक्स इकडे आहे ना. बुक्सचा प्राइस संपत नाही. बुक्स इकडे आहे. बुक्स आहेत ना. इथं मी बुक्स 15,50,000. डायरेक्ट घेऊ नको. पहिले बुक्स नाही. 4 lakhs. बुक्स इथे असेल हे लक्षात ठेव. त्याच्या खाली ॲडिशन हे रिसिव्हेबल ॲडिशन.
45,000 ना. आणि इथे किती आहे 215. बिल्डिंगचा म्हणजे donation. हा मग 60,000. हे तुझे आणि तिला गाठर आहे. 60,000 येतंय. 636 मध्ये हे म्हणजे कोणातरी चुकतंय. कसं 215 अधिक 45 2,60,000. तू म्हणून नाही केलं, ते बघून नको. हा, इथे किती आहे? 250, 260 आणि आपल्याला आहे 2 लाख. 260 म्हणा 2 लाख दिलं. चला पुढचं. हे झालं. आता हे दोन्ही depreciation तुला इकडे expenses मध्ये put करायचे. बोला. फिक्स डिपॉझिट पुढे घेतो का? फिक्स डिपॉझिट असेल बाबा देव खूप इम्प्रूव्ह करावं लागणार आहे बाळा. अरे फिक्स असेल आहे फिक्स डिपॉझिट. आपण ऍड ऍडिशन करतो. रिसीट अँड पेमेंटचे ऍड ऍडिशन खाली ओपनिंग बॅलन्स आहे परत त्याला. अरे 2 चे ऍड करून आउटरला येणार आहे फिगर. तेच करतोय हिशोबात नाहीये. हा तुम्हाला मी करायला लावला कारण मला असं वाटतंय की हा कालचा सम किंवा हाच सम येईल. हा सिद्धा हा धर्म परत कर. हाच सम येण्याची शक्यता वाटते मला. सेम सम. आता हे झालं. सबस्क्रिप्शन कोड आहे. सबस्क्रिप्शन इथं नाही. सबस्क्रिप्शन इन्कम आहे. कोणते आहे सबस्क्रिप्शन? आता हे बुक्स आहेत ना. हे बघ. इथं बुक येतो ना किती दिले? बुक्स 1,4 आणि इकडे 31,3. हा 1,4 5,50,000 ती काय हजार येते याच्यामध्ये? 5,50,000 5,50,000. पूर्ण हे काय करायचंय? पर हे दोन काय addition करायचं? घेतोय. हे अंदाज काय? 4 लाख या दोन्ही चला श्रेया पण बोलला. बघू मला हे काय नाही जमते. हे ऍडिशन कुठे आहे? हे ऍडिशन तिकडे होते ना. कुठे आहे ऍडिशन? हे कुठे नाही येतं? रिसिट पेमेंट पण नाही येतं. या दोन्ही ऍडिशन तुम्ही केले. 5 लाख किती येणार आहे सरप्लस? 5 लाख. तिचं 60 आहे तुझं 6 आहे. तुझं किती आहे 6. तुझं रे 6 लाख. चला मला वाटतं एकदा दाखवावं. काय चाललंय? हे गप्पांचा परिणाम आहे. हा हेच म्हणतोय. आणि तू शेजारी कोणाच्या बसलाय? असंच होतं त्याच्या शेजारी बसलं की. चला बोला सिद्धार्थ कुठपर्यंत पोहोचले? बाकी सगळं जमलं का? आउटस्टँडिंगचं केलं का? हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघ सीवाय आहे. हे त्या सबस्क्रिप्शन मध्ये हे सीवाय किती दिले ना वरती आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तिथे 4,200 लिहिले. 4,200 आणि याचा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे खाली अरे हे सर झालं टाइम. करंट इयरचं ही अमाउंट लिहिली तिकडं आउटरला. आणि आता हे राहिलंय ना. हा याचं बुकचं बघ तिथं कसं होतं. सर झालं टाइम. हा 2 मिनिट.
बघा श्लोक कुठपर्यंत पोहोचलाय. शेवटचे व्हेरी गुड. जमतंय बघा, जमलं. मग किती 2-3 सम झाले फक्त. मग झालं माझं बरोबर आहे. जब तू शेजारच्याची मदत झाली होत नाही. व्हेरी गुड. पोलीस साहेब अच्छा. ते काय बरोबर असं नाही. हा, काय बरोबर. आलंय ना टाळलं आलंय. ते आधी झालं म्हणजे काय बरोबर असंच नाही. हा? काय करायचं काय मेंबरशिप काय झालं? कॅपिटलाइज ना. इथं त्याचं लेस कॅपिटलाइज. काय अमाऊंट दिली नाही म्हणजे सगळे सगळे. चला टोटल कुठे आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. सरप्लस कसं काय बरोबर आता? यार तुम्ही साध्या फिगर इकडनं तिकडं बघून लिहिता येत नाही. हा काय सॉरी. हे बघ, हे बघ किती फिगर आहे ही. किती आहे फिगर. इथून तुला तिथं लिहिता येत नाही साधी बघून. कमाल करतेस. लाईव्ह मेंबरशिप फी. ऍड लाईव्ह मेंबरशिप फी. काय रे कसं चाललंय. काय व्हायला तुला किती थोड़ा बैलेंस शीट टोटल किती आहे. जसगुन बैलेंस शीट टोटल बोलो. जसगुन टॅली करायचे. सगळे ॲडजस्टमेंट झाले. डबल इफेक्ट झाले. आता तुझं तू केलास बघ. जमलं की नाही. पहिला सरप्लस 680 बरोबर आहे. 560 680. हा सरप्लस कुठे लिहिणार. डेफिनेशन ली त्याची. सरप्लसची डेफिनेशन दी. 200. काय डेफिनेशन आहे. ली. ऍडिशन. हे ऍडिशन तुम्ही घेतले. हे ऍडिशन इथनं घेतले. सॉरी. हे बघ बुक. हे बुक्सचे ऍडिशन 57,800. ऍड ऍडिशन. ऍक्शन काय आहे. या ऍक्शन लिहिलेली आहे तुला इथं. काय आहे कर हे बंद आहे. आणि त्यातनं इथं अंडरलाईन कर. आता हा जो बॅलन्स आहे हाच क्लोजिंग बॅलन्स आहे. हा बघ तो क्लोजिंग बॅलन्स 5,50,000. तो इथं इथं आता या दोनची टोटल कर. ती इथं लिही. आणि या दोन मध्ये जो डिफरन्स आहे ते तुझं लेस डिफरन्सिएशन. असंच फर्निचरचं कर आता. बरोबर आहे.
बोला आता दोघांची हा दाखवतो. आता तुम्ही जर नीट चेक केलं तर तुमचा सरप्लस आणि बॅलन्स शीटची टोटल सेम आहे, पण अमाऊंट वेगळे आहेत. सरप्लस चेक करा तुमचा आणि त्याचा सेम आहे, मागचा सेम अमाऊंट आहे 69,000. चला पहिले बॅलन्स शीट चेक करा. आता सी पहिले इन्कम अँड एक्सपेंडिचर चेक करा माझं आणि तुमचं. हे पहिले अधिकला हे करूया. हे बघा हे नंतर इंटरेस्ट घेतलं, हे सगळं लाईफ मेंबरशिप इनरला, नंतर डोनेशन इनरला. याचं कारण का? कारण त्यांना ॲडजस्टमेंट होती. नंतर ट्युशन फी घेतलं, टर्म फी घेतलं, नेक्स्ट ॲडमिशन फी घेतलं, सन्ड्री रिसीट घेतल्या. आणि या लक्ष इकडे दे, या सगळ्याची टोटल केली आणि त्यातनं डेबिट मायनस केलं. डेबिट चेक करा. सॅलरीज टू स्टाफ, सॅलरी टू ऑफिस स्टाफ, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, स्टेशनरी आणि ते जे डिप्रिसिएशन तुम्ही काढलेत ते दोन्ही इकडे घेतले, बुक्सचं आणि फर्निचरचं. आणि आपल्याला निघाला सरप्लस 5,60,680. हा आपण घेऊन जाणार बॅलन्स शीटला. सॉरी, मी लेजर्स बनवलेत, तुम्ही नाही बनवलीत, बरोबर की नाही? ज्यांनी लेजर बनवलेत हे बघा त्यांच्यासाठी. तुमचा 57,800 आहे. काहींना ही लेजर सोपी वाटतात, काहींना ती सिस्टीम बरी वाटते. नो प्रॉब्लेम, चॉईस इज युअर्स. म्हणून मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे की तुम्ही डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये पण घेऊ शकता आणि लेजर पण बनवू शकता. नेक्स्ट आता बॅलन्स शीटला जाऊया. घ्या, मी सगळं पोस्टिंग करतो. दिस इज अवर बॅलन्स शीट. चेक करा. 25,80,200 टोटल आहे बॅलन्स शीटची. आलाय ना? गुड. काय झालं? असेटची टोटल येत नाही. चेक कर एकदा. काय 566? नाही 560. हां 5,60,680 करेक्ट. मग तो सरप्लस तुला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आहे आणि मग कॅपिटल फंड आउटरला आणायचा. हा बोर्डाचा सम आहे आणि हा मोस्ट लाईकली सम आहे. मोस्ट लाईकली म्हणून मी तुम्हाला करायला लावला आहे. मोस्ट लाईकली सम आहे हा. असा येण्याची शक्यता खूप वाटते मला. यावर्षी ॲडिशनल वाला चान्स वाटतोय. सोपं आहे ना? हां, मग मी तेच तर सांगतोय. उद्याचा जरा डिफिकल्ट आहे. म्हणून मी आज तुम्हाला आज उद्या आपण बुकमधला करणार आहोत. सम डिफिकल्ट आहे, मी आत्ताच सांगतो. सेम ॲडिशनल, पण जरा डिफिकल्ट सम आहे. छोटा आहे पण डिफिकल्ट आहे. बघा मी उद्याचा सम दाखवतो तुम्हाला आधी काय आहे. तुम्ही घरी ट्राय करा. शाळा.com वरनं नको. काय कोणी केलं शाळा.com? हां, शाळा.com नको. हां बरोबर आहे, व्हेरी गुड. पण आत्ता तुम्ही शाळा.com रेफर करू नका. प्रॉब्लेम येतो का नाही? हां, कारण देर इज अ वे, डिफरंट वे आहे. आपण वेगळ्या पद्धतीने करतोय. ऑलराईट, चला आज फक्त पहिले तुम्हाला दाखवतो हाऊ आणि व्हॉट. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर